नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा हातनोरे। आज आपण करंट अफेअर्स मधील पुरस्कार बघणार आहे। टू द पॉइंट येतो, कशावर चर्चा बिर्चा लांब राहिली आपली, वेळ कुठलाही प्रकारचा सिंगल मिनिट वेळ न घालवता डायरेक्ट पुरस्कारावर येतो। मित्रांनो, पुरस्कारावर महत्त्वाचे पुरस्कार आपल्याला सगळे बघायचे आहेत। मग कुठली पुरस्कार करणं गरजेचे आहेत ते आपण पुरस्कार बघणार आहेत। तर बघा, महत्त्वाचे कोणकोणते पुरस्कार आहेत तर बघा, महत्त्वाची कोणती पुरस्कार आहेत ते आपल्याला सगळे बघायचे आहेत। मग कोणती पुरस्कार आहेत ज्याच्यामध्ये बघायसारखं आहे पुरस्कार, म्हणजे की बघायसारखं म्हणजे ज्याच्यावर प्रश्न येतो। चला आपण म्हणतो की वादी तर काही देखणी लोक आहेत का, चला बघायचं जाऊ, लावण्या बिवण्या कार्यक्रम, बरोबर ना, जिथं तुमचा फायदा तुम्ही तिथं गुंतता की नाही। तसं पुरस्कार म्हणला ना, महत्त्वाचे पुरस्कार कोणते आहेत, आंतरराष्ट्रीय लेवल ऑस्कर असतील, नोबेल पुरस्कार असेल, आता इकडं मग बाकी कुठला आहे, म्हणजे तुम्ही बाकी राष्ट्रीय पुरस्कारामध्ये भारतरत्न पुरस्कार असेल किंवा मग राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल, ओके, ज्ञानपीठ पुरस्कार असेल, साहित्य अकादमी पुरस्कार असेल, ही महत्त्वाची पुरस्कार जी आहेत ती पुरस्कार आपल्याला करायची, ओके। महत्त्वाचे म्हणजे बाकीचे करायचे नाही असं नाही, जी महत्त्वाची पुरस्कार ज्याच्यावर प्रश्न फिक्सली येतो। बघा, एकतर आता नोबेलवर दरवर्षी प्रश्न असतो। बघा, आता आपण नोबेल पासून सुरुवात करू। नोबेलवर दरवर्षी प्रश्न असतो। मग कसा प्रश्न असतो, मग कोण्या अँगलनं वाचलं पाहिजे, कोण्या अँगलनं वाचलं नाही पाहिजे, याच्यासाठी मी इथं आलेले। मग सगळं हे वाचून दाखवून शिकवणार नाही, हे वाक एवढं झालं तेवढं झालं, हे गरज नाही, तुम्ही वाचणारच आहेत, मला हे 100% माहिती आहे। पण नेमकं पुरस्कार कसा केला पाहिजे, आजपर्यंत नोबेलवर कशा प्रकारचे प्रश्न आले आहेत, मग आपण कोणत्या अँगलनं वाचलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे, बरोबर ना। सगळ्यात जवळ पुस्तक आहे, तो सगळंच आहे, मटेरियल तुमच्याजवळ सगळंच आहे। बघा, अशी कोणतीच परीक्षा नाही नोबेल पुरस्कारावर, बघा असं कोणतं वर्ष नाही ज्या वर्षी नोबेल पुरस्कारावर प्रश्न विचारला गेला नाही, बरोबर ना। एकतर राज्यसेवा पूर्वला विचारतील, पहिली परीक्षा कोणती होते, प्रत्येक वर्षी राज्यसेवा पूर्व होते, राज्यसेवा पूर्वला नाही विचारला कंबाईन बला, कंबाईन बी ला नाही विचारला सीला, सीला नाही विचारला ॲग्रीला, ॲग्रीला नाही विचारला एमईएसला, म्हणजे कुठं तरी हा सापडतोच। आता गेल्या वर्षी विचारलं, राज्यसेवा पूर्वलाच विचारला, अर्थशास्त्राचा नोबेल कुणाला मिळाला। 2019ला प्रश्न विचारला राज्यसेवा पूर्वला की अर्थशास्त्राचा नोबेल कुणाला मिळाला, विचारलाय का नाही, बरोबर। बघा, आता बघा या पुरस्कारावर आपण अभ्यास कसा केला पाहिजे। नोबेल पुरस्कारावर आपण टू द पॉइंट येऊ। बघा, नोबेल पुरस्कार 6 क्षेत्रात दिला जातो। किती? 6 क्षेत्रात। 3 क्षेत्र विज्ञानाशी रिलेटेड आहेत, बरोबर, आणि उर्वरित 3 क्षेत्र इतर क्षेत्राशी रिलेटेड आहेत। जे रिलेटेड कोणते आहेत, साहित्य आहे, शांतता आहे आणि अर्थशास्त्र। बघा, स्वीडिश सेंट्रल बँक ऑफ स्वीडिशला काय 1969ला स्थापन झाली होती। आता 1969 पासून हे द्यायला सुरुवात केली आहे, 1969ला, ओके। तर बघा, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत, अलग लक्षात। म्हणजे नोबेलवर जर प्रश्न विचारली, मॅक्सिमम प्रश्न या 3 क्षेत्रावर जास्त आहेत। साहित्य म्हणजे साहित्यावर काय विचारलं, मग कोण साहित्याचा नोबेल कोणाला मिळालंय, किंवा मग त्याचं साहित्य काय आहे याच्यावर जास्त प्रश्न आहेत, किंवा तो कुठल्या देशाचा आहे। शांततेचा पुरस्कार असेल तर शांततेचा कुणाला मिळालाय, तो कुठल्या देशाचा आहे, किंवा एखाद्या संस्थेला मिळालं तर त्या संस्थेबद्दल इन्फॉर्मेशन, दॅट्स इट, ओके। अर्थशास्त्राचा असेल त्या कोणत्या व्यक्तीला मिळालंय किंवा त्याने कोणत्या थिअरीबद्दल काम केलंय, एवढंच, दॅट्स इट, याच्या पलीकडे जायची गरज नाही। मग वैद्यकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, याच्यावर अत्यंत रेअर प्रश्न असतात मित्रांनो, जास्त प्रश्न नाहीतच। बघा, बरेच जण काय करतात, पुस्तक काढली, आता कोणी पण पुस्तक काढणाऱ्याचं कर्तव्य, बिचाराचं पेजेस वाढवणं हे त्याचं कर्तव्य आहे, तुमचं आहे का हो? नाही, तुम्हाला काय वाचायला पाहिजे ते कळलं पाहिजे। नोबेल असो कुठलाही पुरस्कार, त्याच्या इतिहासाचे 4-5 पेज देतात। अरे कोरोना म्हणला ना 10-15 पेजेस देतात, 15 पेज वाचायची गरज आहे का? कोरोनावर प्रश्नच येणार नाही, असंही होऊ शकतं ना। आपला वाचायचं नाही असं नाही, महत्त्वाचे पॉईंट्सवर वाचायचंय। यानं वॅक्सिन आणली आणि त्यानं वॅक्सिन आणले, कोणाची वॅक्सिन खरी नाही, बरोबर ना। एवढ्या वॅक्सिन, एखादी वॅक्सिन खरी ठरली, बरोबर। तर बघा, तर मग एवढ्या वॅक्सिन, एवढ्या याचे काय पण नावं देतात, बरोबर। म्हणून बघा, लक्षात घ्या, प्रश्न कसे विचारतात याच्यावर कसा अभ्यास केला पाहिजे त्या दृष्टीने मी घेणार आहे। तर बघा, नोबेल पुरस्कार जो आहे तर नोबेलची स्थापना कधी झाली आहे, 1901ला डायनामाइटचा शोध लावणारे अल्फ्रेड नोबेल व्यक्ती आहे, अल्फ्रेड नोबेल हा, ओके, हा अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1901 पासून हा काय पुरस्कार, नोबेल पुरस्कार दिला जातो। तर नोबेल पुरस्कार कधी जाहीर केला जातो, बघा, मानवी हक्काच्या दिवशी 10 डिसेंबर पासून दिला जातो, 10 डिसेंबरला दिला जातो। दरवर्षी 10 डिसेंबरला हा
काय दिला जातो. मानवी हक्क दिन जो आहे 10 डिसेंबर त्या दिवशी हा दिला जातो. तर हा पुरस्कार जनरली काय बघा, हा पुरस्कार जो आहे तर जनरली तर बघा जनरली हा पुरस्कार जो आहे, ह्या पुरस्काराचं बघा आपला या पुरस्काराबद्दल आता या स्थापना कधी झाली 1901 ला मी आता सांगितलंय. जनरली जास्त हिस्ट्री बघू नका रे पोरो, जास्त हिस्ट्री बघितलात ना लपड होईल बघा. तर बघायचं काय की साग क्षेत्रात दिला जातो. बघा शांततेचा पुरस्कार ओस्ले नॉर्वेची राजधानी येथून दिलं जाते. वितरण दरवर्षी 10 डिसेंबरला सांगितलं आताच मानवी हक्क दिन आहे म्हणून त्या दिवशी दिला जातो. आणि स्थापना कधी झाली या पुरस्काराची 1901 ला. दॅट्स इट, याच्या पलीकडे जाऊ नका. ओके. त्यानंतर बघा काय आता हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. महत्वाचं बघा, अंडरलाईन केलंय, मरणोत्तर दिला जात नाही. अर्थशास्त्राचा नोबेल 1969 पासून देण्यास सुरुवात केली आहे. 1969 पासून. 1969 लाच का तर सेंट्रल बँक ऑफ स्वीडिशला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत, 300 वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणून. ओके. आता आतापर्यंत 4 व्यक्तींना 2 वेळेस मिळाला, काही गरज नाही, करूच नका. हे जे सांगतोय तुम्हाला हे लक्षात घ्या, मी काय सांगतो ते पोरो. ओके. तर हे जे आहे ए बाबा ये रे लाल, हा चला बघा हे जे सांगितलेलं आहे हे काहीच नाही, गरजच नाही, वाचूच नका रे पोरो. वाचा वाटलं वाचा, तुम्ही काय करायचं ते करा, मग मी तर तुम्हाला सांगणार नाही वाचा म्हणून. ओके. तर बघा काय एकापेक्षा जास्त वेळेस नोबेल जिंकणाऱ्या संस्था वाचू शकता. रेड क्रॉसवर विचारलं एक वेळेस, रेड क्रॉस, नंतर UNHRC याच्यावर वाचू शकता 1954 आणि 80, 1917, 1944 आणि 1963 हे एक वाचू शकता. पण हे काही गरज नाही रे पोरो, जेवढं तुम्ही वाचताल. मरणोत्तर किती आतापर्यंत 3 व्यक्तींना मरणोत्तर मिळालाय, एरिक एक्सेल कार्पर, काही गरज नाही, विचारलाच नाही आणि विचारण्याची शक्यता खूप कमी आहे, लांब नाही. मग कशाला वाचता रे पोरो? मला हेच कळत नाही, म्हणून हे करू नका. मी जे सांगितलंय आता ते खूप गरजेचं आहे. तर बघा 1901 ला मिळालेलं आहे, 1 स्थापना झालेली आहे. वितरण 10 डिसेंबरला केलं जातंय. 6 क्षेत्रात दिलं जातं. ओके. शांततेचा पुरस्काराचं वितरण ओस्ले हे नॉर्वेच्या राजधानीपासून केलं जातंय. दॅट्स इट. इथल्या एवढ्या हिस्ट्रीच्या पलीकडे जाऊ नका. यांना डायनामाइटचा शोध लावला होता, त्याच्यापासून याला खूप मुबलक पैसा मिळाला म्हणून सुरू केलं. ओके. तर बघा एवढं केलात तरी सफिशियंट आहे, वेगळं करण्याची गरज पडणार नाही. बघा आता बघा आता मी काय सांगतोय ते बरोबर. आता बघा काय की भारतातल्या व्यक्तींना कोणाकोणाला नोबेल मिळालाय आता हे इथं दिलेलं आहे. बरोबर. रवींद्रनाथ टागोर पहिला आहे. बरोबर. कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. 1913 ला साहित्य क्षेत्रात मिळालंय, कविता व नाटकांचं लेखन केलंय त्यांना मिळालं. गीतांजली यांचं ग्रंथ आहे. मग रवींद्रनाथ टागोर पहिला आहे ना, बाकी बघूच नका रे. आता हे उगं वाचत बसण्याचंच काम आहे. बघा एकदा वाचून घ्या, पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न जास्त करू नका. सगळं लक्षात राहील का डोक्यामध्ये? राहणार नाही. बघा चंद्रशेखर वेंकटरमण 1930 ला भौतिकशास्त्र प्रकाशाच्या उल्लेखनीय कामाबद्दल, गरज आहे का? करू नका, लक्षात ठेवू नका. फक्त एक भेटलंय म्हणून एक नॉर्मल लक्षात राहिलं तरी चालते भौतिकशास्त्राबद्दल. काय त्यानंतर हरगोविंद खुराना 1968 ला वैद्यकशास्त्राबद्दल जेनेटिक कोड आणि प्रोटीक विश्लेषणमधून. फक्त मला मी काय सांगतो एकच लक्षात ठेवा, फक्त वाचून दाखवतो तुम्हाला. मदर तेरेसा 1979 ला शांतता, कुष्ठरोग आणि बघा देपेतिक रोग्यांची सेवा केली यांनी. सुब्रमण्यम चंद्रशेखर 1983 ला भौतिकशास्त्रातला अभ्यासाबद्दल मिळालाय. अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राबद्दल 1998 ला मिळालाय, कल्याणकारी अर्थशास्त्र. ओके. त्यानंतर नायपॉल यांना 2001 मध्ये साहित्याबद्दल ए बेड इन द रिव्हर आणि अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वॉस हे प्रसिद्ध साहित्याबद्दल त्यांना मिळालंय. वेंकटरामन रामकृष्ण 2009 मध्ये रसायनशास्त्राबद्दल रायझोसोमची संरचना याबद्दल मिळालाय. आता बघा ही एवढी तुम्हाला वाचून दाखवलीत मी. बरोबर. पण आता महत्व काय? रवींद्रनाथ टागोर पहिला भारतातला नोबेल कोणाला मिळालाय? रवींद्रनाथ टागोर. मग आता लेटेस्ट माहिती असणं गरजेचं आहे. कैलास सत्यार्थी आणि अभिजित बॅनर्जी. जास्त प्रश्न कोणावर येऊ शकतात आता सध्या भारताचा रिलेटेड, कारण आता बऱ्याच वर्षांतर बघा इथं मिळाले. तब्बल 5 वर्षांनंतर 2009 ला अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्र, याच्या बायकोला भेटला बरं का, दोघांना मिळून मिळालाय. बघा काय अभिजित बॅनर्जी 2019 मध्ये अर्थशास्त्राबद्दल जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन यासाठी पुरस्कार मिळालाय. कायसाठी? बघा दारिद्र्य, काहीतरी दरिद्र्याचं काम केलंय समजायचं, दारिद्र्य दूर करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला. पूग काही लई डीपली जायचं नाही, एवढं तर माहित पाहिजे की भारताच्या 2019 ला भेटलं बरं का, हे लक्षात घ्या. 19-20 नाही म्हणत, 19चं अर्थशास्त्रामधलं भारतातल्या व्यक्तीला मिळालाय तो कोण आहे? अभिजित बॅनर्जी आहे. ओके. त्याला जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यानं जे प्रयोग केलेले आहेत त्या प्रायोगिक दृष्टिकोनाला त्याच्या हे नोबेल मिळालेले. दॅट्स इट. कळालं?
हे बघा, रवींद्रनाथ टागोर 1913 साहित्य कविता नाटकांचं लेखन. अभिजित बॅनर्जी कैलास सत्यार्थी, एक लक्षात ठेवा 2014ला त्यांना शांततेबद्दल मिळालेले. मुले आणि युवक यांच्या शोषणासाठी यांच्या शोषणासाठी त्यांनी ज्यांनी जे कार्य केले या कार्याबद्दल त्यांना कैलास सत्यार्थी यांना काय मिळालं, नोबेल मिळालेलं आहे, शांततेचं नोबेल मिळालेलं आहे. ओके, बघा आता मग आजपर्यंत नोबेलवर कशी प्रश्न आलेत ही खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत नोबेलवर प्रश्न कसे आलेत बघा. बघा आता नोबेलवर प्रश्न कसे आलेत आतापर्यंत. तर कैलास सत्यार्थी या व्यक्तीवर प्रश्न विचारलाय. कैलास सत्यार्थी काय प्रश्न काय विचारलाय, कैलास सत्यार्थी यांच्यावर प्रश्न आलाय बघा. कैलास सत्यार्थी यांच्यावर प्रश्न आलाय, काय विचारलाय, कैलास सत्यार्थी यांच्यावर प्रश्न आलाय. कैलास सत्यार्थी यांच्यावर प्रश्न आलाय. कैलास सत्यार्थी यांच्यावर काय प्रश्न आलाय बघू आपण. हा बघा, कैलास सत्यार्थीवर एक प्रश्न आलाय आतापर्यंत. नोबेलवर कशी कशी प्रश्न आले बघा. कैलास सत्यार्थी कायवर भेटला रे बाबा, आता बघितले, शांततेसाठी मिळालाय. त्यानंतर 2017चे शांततेचे नोबेल कैलास सत्यार्थी पुन्हा आला टॅक्स असिस्टंटला. ओके, बघा त्याच्यावर 2 प्रश्न आले आतापर्यंत. त्यानंतर मलालावर आलाय. मलाला ॲग्रिक 2017ला विचारलाय. मलाला कशाबद्दल मिळाला, शांततेच. मग तुम्हाला काय सांगितलंय पोरो, की शांतता, अर्थशास्त्र आणि शांतता, अर्थशास्त्र आणि साहित्य या 3 क्षेत्रासाठी मिळालेले आहेत. तर मलाला युसुफजाई याच्यावर पाकिस्तानच्या जे मानवाधिकार कार्यकर्ती आहे, सगळ्या 17 वर्षाची होती त्यावेळेस, तिला सगळ्यात कमी वर्षाची आहे तिला मिळाला होता, पण त्याच्याबद्दल तिच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. नंतर बरोबर, आता बघा साहित्यावर विचारलाय 18 आणि 19 किंवा साहित्याचा जो नोबेल आहे तो का रुकवलाय बाबा. 18चा नोबेल का रुकवला, लैंगिक अत्याचाराखाली ती जी साहित्याचं नोबेल देणारी जी अकॅडमी आहे ती ग्रस्त झाली होती, म्हणून साहित्याचं नोबेल मिळालं नाही, याच्यावर तो प्रश्न आलाय. 2019चं अर्थशास्त्राचं नोबेल कोणाला मिळाला असाही प्रश्न आलाय. 2019चं अर्थशास्त्राचं नोबेल, आता हे राजस्वा पूर्वला विचारलाय बघा, अर्थशास्त्राचं नोबेल कोणाला मिळालाय असाही प्रश्न आहे. त्यानंतर बघा 2017चा साहित्याचा नोबेल जे आहे काझुओ रशिगुरो यांना मिळालाय. ते त्यांचे साहित्य विचारलं होतं. राजस्वा पूर्व 2018ला विचारलाय काय, की साहित्याचा पुरस्कार जो आहे 2018ला काय साहित्याचा नोबेल कोणाला मिळालाय बघा, काझुओ रशिगुरो यांना जे मिळालंय त्यांचं साहित्य विचारलंय. कोणतं म्हणजे खालीपैकी कोणकोणते साहित्य, वरील सर्वच होतं किंवा काहीतरी पर्याय होतं किंवा हे नाही असं काहीतरी. ओके, तर मग काय वरील सर्वच त्याचे पर्याय बरोबर होते. आणि 2017चा अर्थशास्त्राचा नोबेल कोणाला मिळाला असा एक प्रश्न आलाय. ओके, त्यानंतर साहित्य नोबेल, व्यक्ती, देश, साहित्य असेही विचारलेला आहे प्रश्न. आणि मित्रांनो बघा याच्या पलीकडे मला सांगा भौतिकशास्त्र किंवा मग काय वैद्यकशास्त्र कुणाला मिळाला असा प्रश्न दिसतोय का, नाही. फक्त एकच वेळेस विचारला, ते बी जोड्याजोडामध्ये. याच्या पलीकडे कधीच प्रश्न त्या गोष्टीनं त्या 3 वर विचारलाय. मग आपला डीप कोणावर बघणं गरजेचं आहे, साहित्याचा नोबेल, नंतर मग अर्थशास्त्र आणि शांतता या 3च गोष्टीबद्दल बघायचंय, याच्या पलीकडे जायचं नाही. ओके, दॅट्स इट. ओके, त्यानंतर बघा आता एका वेळेस जास्त व्यक्तीला भेटलाय का कमी व्यक्तीला भेटलाय आपला काही देणं घेणं नाही मित्रांनो. बघा हे काहीच बघायचं नाही आपण. बघा तुम्हाला काय सांगतोय की हे आपल्याला काहीही बघायचं सध्या नाही. बघा हे आपल्याला बघायचंच नाही सध्या, काहीच जे बघताय तुम्ही याच्याबद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशन बघायची गरज नाही. ओके, तर आता पुरस्कार जो आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला जनरली आता सुरुवातीपासून वैद्यकशास्त्राचं नोबेल, वैद्यकशास्त्राचं नोबेल जे आहे, तर वैद्यकशास्त्राचं नोबेल जे आहे बघा इथून सुरुवात आहे. 2019चे नोबेल पुरस्कार विजेते आपण थोडंसं बघू तर 2019ला बघा वैद्यकशास्त्र याच्यामध्ये कोणाला मिळालाय, विल्यम जी केलिन. बघा वैद्यकशास्त्र विल्यम जी केलिन, ग्रेग सेमेंजा, पीटर रॅडक्लिफ यांना मिळालाय. भौतिकशास्त्राचा जेम्स पीबल्स, मायकेल मेयर, डिडियर क्वेलोज. ओके, हे काय लक्षात ठेवायची गरज नाही, जनरली काय त्याची गरज पण नाही. ओके, त्यानंतर रसायनशास्त्राबद्दल जॉन बी, नंतर गुडन इव्ह, एम सॅनली व्हेविंगम, नंतर अकिरा योशिनो हे रसायनशास्त्राबद्दल मिळालेले आहेत. पण आता हे 3 महत्त्वाचे लक्षातच ठेवावं लागते बघा कोण आहेत. साहित्याचा 2019 आपण 2019 आणि 20ची दोन्हीची माहिती बघतोय.
बरोबर. साहित्य म्हणलं 19ला कोणा मिळाले रे साहित्यामध्ये? अय अर्थशास्त्र अभिजित बॅनर्जी. फटकन निघाला पाहिजे, भारताचा ऐकून ते. ओके, तर बघा अर्थशास्त्राचा अभिजित बॅनर्जी. इस्तर डेफ्लो, आता इस्तर डेफ्लो कोण आहे? इस्तर डेफ्लो ही याची बायको आहे अभिजित बॅनर्जीची. अभिजित बॅनर्जीची कोण आहे? इस्तर डेफ्लो ही पत्नी आहे त्यांची. ओके, त्यानंतर बघा शांतता अबी अहमद अली हे पंतप्रधान होते. पीटर हँडकी यांना काय साहित्याचा मिळालाय? पीटर हँडकी यांच्याबद्दल मी सगळं सांगणार आहे, बिंदास राहा. ओके, पीटर हँडकी कोण होते? 2019चे साहित्य कोणाकोणाला भेटलेत ते आपल्याला सगळं बघायचंय बघा. ओके, त्यामुळे घाबरू नका, मी काय सांगतोय ते फक्त लक्ष द्या, त्यानुसार जरी केला तरी सफिशियंट आहे. ओके, काय येत नाही बघूत. ओके, हा बघा आता. तर बघा आपल्याला काय काय करायचंय, यांच्याबद्दल माहिती बघायचंय. शांततेचं नोबेल कोणाला मिळालाय? पीटर हँडकी. साहित्य तर शांततेमध्ये अबी अहमद अली आणि अर्थशास्त्राचा अभिजित बॅनर्जी, इस्तर डेफ्लो आणि मायकेल क्रेमर यांच्याबद्दल मिळालाय. हे 19 आहेत. आपण 20ला अजून हात घातला नाही. फक्त नोबेलबद्दल आपण काय काय बघितलंय, नोबेल कोणाला मिळालाय. बरोबर, नोबेलचं सुरुवात स्थापना कधी झालेली आहे, कधी दिला जातो? 10 डिसेंबरला. आणि नॉर्वेच्या ओस्लेपासून शांततेचा नोबेल हे केलं जातं. ओके, दॅट्स इट. एवढंच बघितलं आणि कसा अभ्यास करावा त्याच्यावर जास्त भर दिलाय. तर बघा 19चे बघितले साहित्य. पीटर हँडकी हे ऑस्ट्रियाचे आहे. कुठले? ऑस्ट्रिया. बघा आता आपण पीटर हँडकी यांच्याबद्दल थोडंसं बघू. पीटर हँडकी साहित्याचा नोबेल 2019 मध्ये मिळालाय. ओके, माझा साहित्याचा नोबेल जो आहे 2019 मध्ये यांना मिळालाय. आणि साहित्याचा नोबेल 20 मध्ये लुईस ग्लक. ओके, 2020 मध्ये कोणाला मिळालंय? लुईस ग्लक यांना मिळालंय. ओके, लुईस ग्लक अमेरिकन कवयित्री आहे. ओके, लुईस यांना त्यांच्या अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी हा पुरस्कार देण्यात आला. अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी लुईस ग्लक 2020ला. आपण 2020 आणि 19 म्हणजे कंटिन्युअसली बघतोय. साहित्याचं नोबेल काय कुणाला मिळाला? 2020ला लुईस ग्लक. याच्याबरोबर डीपमध्ये आपण समोर बघणारच आहेत, पण याच्याबद्दल माहिती नाही समोर डीपली. ओके, पीटर हँडकी यांना काय मिळालंय? 2019चा साहित्यातलं नोबेल मिळालंय. मग आता हे काय काय आहेत काय नाही, नॉर्मली यांच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. बघा बघा कोण लेखक कोण आहेत? पीटर हँडकी यांचा बघा पहिली यांची कादंबरी काय, यांनी कुठल्या आहेत सध्या सांगितलं तुम्हाला? ऑस्ट्रिया. कुठल्या आहेत? ऑस्ट्रिया. ते ऑस्ट्रियाचे आहेत, म्हणजे कुठले आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. ओके, तर त्यांची पहिली कादंबरी आहे द हॉर्नेट्स. पहिली कादंबरी कोणती आहे? फर्स्ट नॉवेल कोणती आहे त्यांची? द हॉर्नेट्स. ओके, द हॉर्नेट्स ही त्यांची पहिली कादंबरी आहे. त्यानंतर बघा पहिले नाटक ऑफेंडिंग द ऑडियन्स अँड अदर स्पोकन प्लेज असं त्यांचं पहिलं नाटक आहे. आणि अर्ध आत्मचरित्रात्मक त्यांच्या आईच्या आत्महत्येचे दुःख त्यांना झालं होतं. आणि त्यानंतर त्यांनी द सॅरो बियॉन्ड ड्रीम्स अ लाईफ स्टोरी असं त्यांचं एक काय लिहिलं आहे त्यांनी, अर्ध आत्मचरित्र लिहिलं आहे. कोणतं? ए सॅरो बियॉन्ड ड्रीम्स ए लाईफ स्टोरी असं हे त्यांचं काय अर्ध आत्मचरित्र आहे. ओके, बघा 2018 आणि 2019चं एकदाच साहित्याचं नोबेल. 2018ला काय दिलं नाही, साहित्याचं नोबेल जाहीर केलं नव्हतं, म्हणून तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल? 2018चं कोणाला मिळालंय, 19चं कोणाला मिळालंय आणि 20चं कोणाला मिळालंय हे तिन्ही लक्षात ठेवावं लागेल. 2018 मध्ये कोणाला मिळालंय बघा. का तर 18चंच 19ला दिले. बरोबर, 18चं 19ला दिले. का तर 2018 मध्ये का देण्यात आलं नाही, तर 18 मध्ये साहित्याची नोबेलसाठी काम करणारी जी बी संस्था आहे ती काय लैंगिक शोषणाखाली काय लैंगिक अत्याचाराच्या याच्यामध्ये काय अडकलेली होती, म्हणून 18 मध्ये साहित्याचा नोबेलच देण्यात आलेला नव्हता. तो 18चा साहित्याचा नोबेल 2019 मध्ये देण्यात आला आहे, म्हणून 18चं साहित्याचं नोबेल हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओल्गा टोकरझुक कोणाला दिले? ओल्गा टोकरझुक. नाव अवघड आहेत बरं काय, आपली मिळवतच नाही, त्यामुळे आपले सोपे राहिले असते, पण काय करायचं, आपली तेवढी हुशारच नाही ना. लोक लिहितही नाहीत, वाचतही नाहीत, कशातही आपली नाहीत. ओल्गा टोकरझुक पोलंडचा आहे. कुठला आहे? पोलंड.
बघा आपल्याला 3 तर लक्षात ठेवावं लागतील बघा साहित्याबद्दल. का तर साहित्याला 2018ला का भेटलं नाही रे? कारण साहित्याची जी साहित्याचा नोबेल देणारी जी संस्था आहे ती लैंगिक अत्याचाराखाली अडकल्या कारणाने ती 2018ला देऊ शकली नाही, ती 2019ला दिली. पण 2018चा साहित्याचा कोणाला? ओल्गा टोकरझुक यांना पोलंडच्या व्यक्तीला मिळालाय. आणि 2019चं पीटर हँडकी 2019 यांना मिळालाय. आणि 2020चा लुईस ग्लक याला मिळालेला आहे. ओके, मग आता यांचं काय काय बघणं गरजेचं आहे तुम्ही वाचताना? तर साहित्य कोणकोणतं आहे ते वाचणं गरजेचं आहे. तर बघा यांची पहिली कादंबरी आहे द हॉर्नेट्स, आणि त्यानंतर यांचा चित्रपट आहे द लेफ्ट हँडेड वुमन. हे काय आहेत? पीटर हँडकी नाटककार आहेत, कादंबरीकार आहेत, अनुवादक आहेत, म्हणून यांना साहित्याचं नोबेल मिळालं आहे. तर द लेफ्ट हँडेड वुमन हे याच्यावर पिक्चर पण आलेलं आहे बघा, द लेफ्ट हँडेड वुमन. ओके, द लेफ्ट हँडेड वुमन असं पुस्तक पण आलेलं आहे. आणि यांचं अर्धचरित्र जे आहे, अर्धचरित्र म्हणजे आत्मचरित्र कोणतं आहे बघा, कोणतं आहे बघा, ए सॅरो बियॉन्ड ड्रीम्स, अ लाईफ स्टोरी, लाईफ स्टोरी असं हे काय यांचं काय अर्धचरित्रात्मक एक पुस्तक आहे. ओके, पीटर हँडकी विचारू शकतात यांचं कोणकोणते साहित्य आहेत. पीटर हँडकी या ऑस्ट्रियाचे आहेत. फर्स्ट नॉवेल यांची पहिली कादंबरी आहे द हॉर्नेट्स, पहिली कादंबरी. जनरली काय लक्षात ठेवायचं बघा, लईच जर समजा त्यांनी साहित्य लिहिलं असलं तर सगळं वाचायचं नाही. काय वाचायचं मग? त्यांच्या कुठल्या साहित्याला काही पुरस्कार भेटलाय का तेच लक्षात ठेवायचं. कळालं का मी काय सांगतो ते? काही साहित्याला काही भेटलंय का ते लक्षात ठेवायचं. तुम्हाला हे शिकवताना बऱ्याच गोष्टी कळत असतील कसं वाचायचं ते, अलग लक्षात. तर बघा काही भेटलंय का, किंवा पहिली कादंबरी आहे का, किंवा मग त्यांनी काय आईच्या दुःखासाठी बघा, आईनं आत्महत्या केली म्हणून यांनी काय केलं, आत्महत्या केली म्हणून त्यांचं दुःख झाला आणि त्यांनी लिहिलंय असं कोणतं पुस्तक आहे? अर्ध आत्मचरित्र, ए सॅरो बियॉन्ड काय ड्रीम्स, ए लाईफ स्टोरी, हे त्यांनी काय लिहिलेलं आहे. मग हे महत्त्वाचं आहे त्यांचं. ए लेफ्ट हँडेड वुमन हे याच्यावर पुस्तकावर हे काय पिक्चर आहे हे पण महत्त्वाचं आहे. आणि काय फर्स्ट कादंबरी आहे म्हणून द हॉर्नेट्स ही पण महत्त्वाची आहे. ते पीटर हँडकी ह्या काय ऑस्ट्रियाचे आहेत, हे महत्त्वाचं आहे. आपण लुईस ग्लक याच्याबद्दल 2020चं म्हणजे आता 20 चित्र माहिती सगळं बघतोय म्हणून तिथं आपण बघू. लक्षात घ्या 2018ला कोणाला भेटलं रे? लक्षात घ्या कोणाला? ओल्गा कोणाला मिळाले? ओल्गा. आणि 2019ला पीटर हँडकी आणि 2020ला लुईस ग्लक या तिघांना काय साहित्याचं नोबेल मिळालंय. साहित्याला मात्र आपला 18 पर्यंत जावं लागलंय. का जावं लागलंय? बघा जिथं जावं लागतं तिथं आपा 18 पर्यंत जाईल, 17 पर्यंत जाईल, 16 पर्यंत जाईल, 15 पर्यंत जाईल, 14 पर्यंत, 13 पर्यंत जाईल, कुठं पण जाईल आपा, पण प्रश्न धरूनच. प्रश्न सोडून कुठेही फिरणार नाही. ओके, कारण प्रश्न जाऊ शकतो ना. 2019ला 18ला भेटलाच ना, 19ला भेटला ना 18चा, म्हणून विचारू शकतात, मे बी पॉसिबिलिटी आहे. ओके, तर बघा हे झालं. तर आता 2018ला ओल्गा टोकरझुक यांना मिळालाय. तर ओल्गा टोकरझुक पोलंडचे आहेत. ओके, तर बघा विचारवंत आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत, कादंबरीकार आहेत. काय काय आहेत हे बघा. ओल्गा पोलंडचे काय आहेत? विचारवंत आहेत, लिहून घ्या रे बाबा, विचारवंत आहेत. ओके, त्यानंतर काय आहेत? कादंबरीकार आहेत आणि मानसशास्त्रज्ञ आहेत. हे मानसशास्त्रज्ञ काय ओल्गा टोकरझुक हे पोलंडचे आहेत. ते काय विचारवंत आहेत, कादंबरीकार आहेत आणि मानसशास्त्रज्ञ आहेत. ओके, 2018ला मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळालाय आणि द ग्रीन्स पर्यावरणवादी राजकीय पक्षाचे ते सदस्य होते. ओके, तर बघा फर्स्ट कादंबरी यांची द जर्नी ऑफ बुक पीपल ही त्यांची पहिली कादंबरी आहे. आणि कविता संग्रह कोणता आहे? सिटीज इन मिरर्स. बघा काय काय आहे? मिरर्स हे काय त्यांचं कविता संग्रह आहे. ओके, सिटीज इन मिरर्स हे त्यांचं कविता संग्रह आहे. आणि पहिली फर्स्ट नॉवेल त्यांची कोणती आहे? फर्स्ट नॉवेल कोणती आहे बघा, तर फर्स्ट नॉवेल आहे त्यांची कादंबरी द जर्नी ऑफ द बुक पीपल. काय? द जर्नी ऑफ द बुक पीपल.
द जर्नी ऑफ द बुक पीपल हे त्यांचं काय फर्स्ट कादंबरी आहे. आणि फ्लाइट्स ही कादंबरी काय 2018ची त्यांच्या कादंबरीला काय द बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला आहे. 2018ला पुरस्कार मिळाला की आपण लक्षात ठेवायचं बघा. द बुकर इंटरनॅशनल पुरस्कार, मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार जो आहे, मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार कशाला मिळाला आहे? त्यांच्या फ्लाइट्स या कादंबरीला मिळाला आहे. फ्लाइट्स या कादंबरीला मिळाला आहे. आलं का लक्षात? तर बघा मी काय काय सांगतोय बघा, लक्षात घ्या. लोकप्रिय काव्यग्रंथ कथासंग्रह कुठला आहे? प्लेइंग ऑन माय ड्रम्स. ओके. द बुक ऑफ जाकोब ही एक त्यांचं या दोन्हीसाठी काय निक अवॉर्ड एक मिळाला. निक अवॉर्ड. फ्लाइट्स आणि द बुक ऑफ जाकोब या दोन्हीसाठी काय मिळाला? निक अवॉर्ड देखील मिळाला. हे महत्त्वाचं नाही पण एक लक्षात घ्या. लोकप्रिय कविता संग्रह एक प्लेइंग ऑन माय ड्रम्स हे एक लक्षात घ्या. ओके. तर मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार फ्लाइट्स या कादंबरीला मिळाला आहे. फर्स्ट नॉवेल त्यांची द जर्नी ऑफ द बुक पीपल. ओके. आणि कविता संग्रह आहे सिटीज इन मिरर्स. ओके. ओल्गा टोकरझुक हे पोलंडचे आहेत, ते विचारवंत आहेत, कादंबरीकार आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत. हे महत्त्वाचं आहे. एवढं जरी बघितलात हे साहित्याचा नोबेल तुमचा संपला बघा. साहित्याचा नोबेल आता याची गरज नाही, साहित्याचा नोबेल सफिशियंट आहे एवढं जरी बघितलात तरी. ओल्गा टोकरझुक 18ला मिळालेलं आहे त्यांना. त्यानंतर काय 17मध्ये काय 19मध्ये पीटर हेंडकी हे ऑस्ट्रियाचे आहेत, फर्स्ट वुमन आहेत. फर्स्ट नॉवेल त्यांचं काय द हॉर्नेट्स हे आहे. आणि द लेफ्ट हँडेड वुमन हे त्यांच्या काय पुस्तकावर निघालेलं चित्रपट आहे. आणि त्यांना अर्ध आत्मचरित्र लिहिलंय. कायासाठी का लिहिले त्यांनी अर्ध आत्मचरित्र? तर त्यांच्या आई आत्महत्या केली आणि आत्महत्या केली त्याचं दुःख झालं त्यांना, म्हणून त्यांनी ए सॅरो बियॉन्ड ड्रीम्स ए लाईफ स्टोरी हे त्यांनी काय लिहिलं आहे? एक पुस्तक लिहिलेले आहे. ओके. तर एवढं कळालं तर तुम्हाला साहित्याचा नोबेल तुमचा संपला. साहित्याच्या नोबेलवर कसाही प्रश्न आला तर तुम्हाला तुम्ही कुठल्याही पॉईंटला त्याचं उत्तर देऊ शकता. ओके. तर बघा तुम्हाला साहित्य संपलं. शांतता अबी अहमद अली. आता साहित्याचं काय? शांततेचं बघा. अबी अहमद अली बघा. आता आपण काय करू? शांततेचा जो आहे शांततेचा बघू. शांततेचा कोश कशामध्ये? शांतता. शांततेचा पुरस्कार जो आहे तर शांततेचा पुरस्कार तुम्हाला अबी अहमद अली. जास्त बघायची गरज नाही बघा. अबी अहमद अली शांतता किती सांगतोय? 2019चा सांगतोय. ओके. आता आपला 2020चं कोणाला मिळालंय माहिती आहे का? अबी अहमद अली हे काय 2019चं मिळालेलं आहे. आणि 2020चा जो आहे शांतता, 2020चं शांततेचा नोबेल जो आहे एका याला मिळालेला आहे बघा. कोणाला? वर्ल्ड फूड प्रोग्राम याला मिळालेला आहे. वर्ल्ड फूड प्रोग्राम याला मिळालेला आहे. युनोची एक संस्था आहे, याला मिळालेला आहे. ओके. बघा आपण काय 2020 पण बघतोय एकाच ठिकाणी आणि 2019 पण बघतोय. तर अबी अहमद अली जो आहे, अबी अहमद अली जो आहे तर आता त्यांचं काय? अबी अहमद अली 2019 मध्ये त्यांना मिळालेलं आहे. तर 2019 मध्ये त्यांना कशाबद्दल मिळालेलं आहे बघा. अबी अहमद अली शांततेचा नोबेल त्यांना मिळालेला आहे. तर ते कोण आहेत त्याच्याबद्दल बघू आपण. इथिओपियाचे आहेत ते. कुठले आहेत? इथिओपियाचे आहेत. कुठे आहेत? इथिओपिया याचे आहेत. कुठले आहेत? इथिओपिया. त्यानंतर त्यांचं अजून काय महत्त्वाचं आहे? आता इरिस्ट्रिया या शेजारील सीमा संघर्ष संपवलाय त्यांनी. का? म्हणजे त्याच्या देशात म्हणजे या इथिओपियाच्याच बाजूला जे देश आहे त्याच्याशी यांचा काय सीमा संघर्ष होता, त्यांनी तो संपवलाय. कोणी? हा कोण होता मग? अबी अहमद अली. अबी अहमद अली हा इथिओपियाचा पंतप्रधान होता. कोण आहे? या इथिओपियाचा PM होता, पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर. आणि काय केलंय की याच्या शेजारील इथिओपियाच्या बाजूला जे शेजारील राष्ट्र होते त्यांच्यामधला काय
जो संघर्ष आहे तो संपवलाय म्हणून यांना शांततेचा पुरस्कार मिळालाय. ते बघा 1995ला युनोचे शांती सैनिक होते. ते 1995ला काय युनोचे शांती सैनिक होते, शांती सैनिक, युनोचे शांती सैनिक होते. आणि 2018ला इथिओपियन डेमोक्रेटिक फ्रंटचे अध्यक्ष बनले. ते काय 2018ला इथिओपियन डेमोक्रेटिक फ्रंट याचे ते काय बनले, प्रेसिडेंट बनले. ओके, इथिओपियन डेमोक्रेटिक फ्रंट यांचे ते प्रेसिडेंट बनले 2018ला आणि 2018लाच ते PM बनले. बस दॅट्स इट. एवढंच विचारतील तुम्हाला. काय विचारतील बघा, शांततेचा नोबेल कुणाला मिळालाय 2019ला? अबी अहमद अली यांना मिळालाय. ते कुठले आहेत? इथिओपियाचे आहेत. त्यांना का मिळालाय? इथिओपिया आणि इरिट्रिया या दोन देशांमधला असलेला संघर्ष या इथिओपियाच्या पंतप्रधानांनी मिटवलाय म्हणून यांना शांततेचा नोबेल मिळालाय. हे दॅट्स इट. इथं एवढंच गरजेचं आहे. ओके, त्यानंतर हे काय 2018ला इथिओपियन डेमोक्रेटिक फ्रंट यांचे ते काय बनले, अध्यक्ष बनले. आणि 1995ला यांनी काय युनोचे शांती सैनिक म्हणून काम केलेत. 2018ला ते इथिओपियाचे पंतप्रधान बनले. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊच नका मित्रांनो, एवढं केला तरी सफिशियंट आहे. ओके, आता 2020चं जे आहे काय वर्ल्ड फूड प्राइज याचं, हे युनोची एक संस्था आहे, हिला काय मिळालं आहे, शांततेचा नोबेल मिळालेला आहे. वर्ल्ड फूड प्राइज याला काय शांततेचा नोबेल मिळालेला आहे. तर त्याच्याबद्दल मात्र काय जास्त बघण्याची गरज नाही. भुकेविरुद्ध काय वर्ल्ड प्राइज सुरू केलेल्या लढाईसाठी तणाव आणि अशांतता असणाऱ्या देशामध्ये शांततेसाठी कार्य करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना आणि भूक हे वाद आणि संघर्षाचं कारण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात केलेल्या कामासाठी हिला देण्यात आले. म्हणजे काय वर्ल्ड फूड प्रोग्राम कोणासाठी काम करते? भुकेविरुद्ध काम करते, जागतिक भूक दूर करण्यासाठी. भुकेविरुद्ध म्हणजे भुकेमुळे काय होऊ नये, चोरी, मारामारी, म्हणजे बाकी गोष्टी असे हिंसाचार वगैरे निर्माण होऊ नये. म्हणजे भुकेविरुद्ध हिनं काय केलंय, काम केलंय. त्याच्यामुळे काय मग भूक माणसाची काय बघा, तुम्हाला समजा तुम्हाला दाखवतो बघा, बरेच काय डाकू चोऱ्या का करतात बिचारे? ते बिचारे म्हणू नका सर, तिला का बिचारे म्हणून नाही बाबा, तुला खायला भेटते 2 मिनिटात 2 टाइम्स, त्याला भेटत नाही ना. ज्यांना खायला भेटत नाही, ज्यांना म्हणजे आता ते भेटून पण चोरी डाके करत असेल ते वेगळी गोष्ट आहे समजा, पण ज्यांना भेटत नाही ते काय करतात? चोऱ्या करतात. बघा, एखादं पोरगं त्याला सगळं घरी खायला आहे, सगळं आनंद आहे, बाप देते पैसे टाइमला, जेव्हा मागेल तेव्हा, ते चोरी करेल का? करणार नाही. आणि एखाद्याचं बाप खडूस असते, पैसेच देत नाही रुपया त्या पोराला, ते पोरग दुनियाचा हरामी असते. शेर को सवा शेर. मग ते काय करते? बाप, सर तुम्ही अनुभवानं बोलताय काय? नाही बाबा, अनुभव आपला असला काही नाही, आपला बाप लय भारी. ओके, त्याच्यामुळे काय एवढं विषय नाही. तर बघा, तर काय पोरग काय करते, आता जर पैसे समजायला घ्यायचे, पप्पा मला हा फॉर्म भरायचा आहे, पप्पा ही एक्झाम आहे. आता बापाला काय, ही आता कोणती एक्झाम आहे, ते एवढंच एक्सपर्ट न उल्लू घुमेते बापाला काय कळतच नाही. आता काय 70% बाप काय म्हणजे अशिक्षित आहेत बिचारे, त्यांना काय माहीत नसते. आमची काय पप्पा आता हा फॉर्म भरावाच लागतो आणि या पुस्तकांसाठी खूप खर्च येतो बरं काय पप्पा, यासाठी हे लागतंय बरं काय. ते बरोबर शिक्षण म्हणलं कोणाचेही मायबाप पगळतात, बरोबर पैसा काढतात. म्हणून ए काकांनो, तुम्हाला विनंती करतो बरं काय, या पोरांना मागाल तो पैसे पहिले द्या, हे गोळ जास्त करणार नाहीत. बरोबर, यांना कळू द्या की आपली गरिबी काय, आपण तुमच्यासाठीच करतोय हे त्यांना जाणीव करून द्या, तरच ते शक्य होईल. जर त्यांना तसं वाटणं गेलं ना, हे कुठंतरी त्यांच्यासाठीच तुम्ही करून ठेवताय, चिकटपणा कोणासाठी करताय? त्यांच्यासाठीच. पण त्यांना कळू द्या की तुमच्यासाठीच करतोय. ते कळत नसेल आणि ते जर तुम्ही मुद्दाम दाबत असेल ना, ते तुम्हाला बरोबर घोडा लावतंय. बरोबर ना? त्यामुळे बरोबर सरळ आपली पैसे खिशातनं बरोबर पोरग 5 रुपये मागले की 10 रुपये द्या, हिशोब घ्या पण द्या. ओके, तसं बघा, लक्षात घ्या. तर काय आता मला काय सांगायचंय यातून बघा, काय सांगायचंय की भुकेविरुद्ध काम करते. जर भूक जर माणसाची भागली नाही तर काय करते? चोरी करायला बघते. आणि त्या पोराला नाही दिलं तर पोर काय करते? चोरी करते. बापाच्या खिशातले पैसे चोरी कर, बरेच पोरं चोरी करतात. घरातलं काही सामान एक, आता हे शेतकऱ्याचे पोरं तर सरळ सरळ कापसं ऐकतात, वावरातल्या वावरात गटोडे पार्सल बिटाला. महाद्या इकलास की नाही रे तू, खरं सांग, इकलाय. जे इकलेत ना ते खाली मुंड्या घालत असतील. इकला मग असं केलास म्हणूनच पास होत नसतील कडू तू. नाही सर मी काही केलं नाही, असं काही केलं नाही.
सगळे चोरी करतात, टेन्शन घेऊ नका. सगळे चोरी हे एक आनंद असतो, त्यावेळेस केलेली योग्य असते, आता करू नका. जेव्हा समजते तेव्हा चोरी केला ते अन्याय आहे, योग्य नाही. न समजता तेव्हा खाण्यापिण्यापायी चोरी केली, तेच रोखण्यासाठी, तो हिंसाचार रोखण्यासाठी वर्ल्ड फूड प्रोग्रामनं काय भुकेविरुद्ध कार्य केले, म्हणून काय भुकेविरुद्ध काम केले, भूक संपवली म्हणून हिंसाचार संपलाय, म्हणून याला शांततेसाठी नोबेल मिळाला. हे लक्षात घ्या. हे सगळं प्रपंच सांगण्याचं कारण आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम ही जी युनोची संस्था आहे, 2020चा जो शांततेचा नोबेल आहे ते यांना मिळाला आहे. वर्ल्ड फूड प्रोग्राम याला मिळालेला आहे. तर बघा, वर्ल्ड फूड प्रोग्राम स्थापना 1961ला झालेली आहे, मुख्यालय रोमला आहे. स्थापना 1961ला झालेली आहे आणि काय मुख्यालय रोमला आहे. कुठं आहे? रोमला आहे. रोम कुठं आलो? इटलीमध्ये आहे. ओके. वर्ल्ड प्रोग्राम ही संस्था म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची उपसंस्था, युनोची काय सब ऑर्गनायझेशन आहे. ओके. कोणीही उपाशी झोपू नये म्हणजेच झिरो हंगर या मोहिमेसाठी एक मागील 5 वर्षापासून काम करते. बघा कशासाठी? झिरो हंगर. ओके. झिरो हंगरसाठी ही मागच्या 5 वर्षापासून काम करते. कोण? वर्ल्ड फूड प्रोग्राम. कोणाची संस्था आहे? युनोची संस्था आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची ही संस्था आहे. शांतता पुरस्कार बघा बघा 2019 मध्ये यांनी बऱ्यापैकी काम केलं, जे अन्नासाठी त्रसलेल्या जेव्हा हे होतं काय, आता सध्या जे कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन पडलं होतं, त्यावेळेस यांनी अन्नासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं वर्ल्ड फूड प्रोग्रामनं. 2020 म्हणून भुकेविरुद्ध काम करणाऱ्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला 1961ची स्थापना आहे, रोम याचं मुख्यालय आहे. एवढं जरी लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे, याच्या पलीकडं जाऊ नका. कळालं? शांतता कळालं का? शांतता कळालं, साहित्य कळालं, शांतता कळालं. आता अर्थशास्त्राचं बघू आणि जे याच्यामध्ये आहे ते थोडंसं इन्फॉर्मेशन 20 बद्दल. 19चं कळालं का तुम्हाला? 19चं शांतता कोणाला मिळालंय? अबी अहमद अली हा कुठला आहे? इथिओपियाचा पंतप्रधान आहे. याला कशाबद्दल मिळालं? मग इरिट्रिया आणि इथिओपिया या दोघांमधला संघर्ष संपवलाय म्हणून याला शांततेचा नोबेल मिळाला. 2018ला काय यांना इथिओपियन डेमोक्रेटिक फ्रंट याचा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. 2018लाच हे PM झाले आणि 1995ला युनोचे शांती सैनिक म्हणून यांनी काम केले. दॅट्स इट. एवढंच बघा, याच्या पलीकडे जाऊ नका पुरो. खूप काही नोबेल सर नोबेलबद्दल 10 पेज दिले बरं का, ते 10 पेज मी पाठच केलो. तुलाच नोबेल देतो बेटा. आता जे लागते ते करणार आहे. कडू एक्स्ट्रा कशाला करतो मरायला? बरोबर, एक्स्ट्रा करू नका. माझ्या एवढं रागेट कोण नाही बरं का एक्स्ट्रा केलात तर. मी जे सांगतोय ते करा ना पुरो. याच्या बाहेर प्रश्न केला तर माझ्याजवळ भेटा येऊन गरजच नाही ना. आज एक तुम्हाला स्लो घ्यायलो, उद्या थोडं स्पीडनं घेईल बरं का, वाचून या. आता उद्या समोर काय घेणार आहे सर? तर लक्षात घ्या, पद्म पुरस्कार घेणार आहे. काय? पद्म पुरस्कार. नोबेल झाला, पद्म पुरस्कार, भारतरत्न, म्हणजे त्यात सगळं आलं. भारतरत्न, पद्मभूषण, पद्मभूषण सगळं. ओके. ऑस्कर हे सगळं उद्या म्हणजे जवळपास उद्या सगळे पुरस्कार घेणार आहे. सगळे उद्या संपवणार. लक्षात आलं? मग वाचून या. महत्वाचे सगळे पुरस्कार वाचून या पुरो, ते सगळं घेणार आहे. आलं लक्षात? तर बघा आता आपण तिसरा पुरस्कार कोणता आहे तरी कळालं का? बघा काय 20चं पुन्हा एकदा सांगतो. 20चं कोणाला भेटलाय शांततेचा पुरस्कार? तर वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि शांततेचा पुरस्कार अबी अहमद अली. मी वाचतोय का? मी वाचतच नाही ना. मी पागल झाले मास्तर. काय एवढं तर दिलंय समोरून, काय शिकवतोय काय नाही, आपणच लिहितोय काहीतरी. जे गरजेचं आहे ते लिहितोय पुरो. 19 आणि 20 दोन्ही कॉम्बिनेशन करून कंबाईनसाठी मी शिकवतोय. राज्यसेवेच्या पोरांनी बघणं गेलं तरी चालते. तुमच्या फायद्यासाठी बघा, वाटलं बघा, नाही तर बघू नका, पण तुमचा फायदा होईल असं मला वाटत नाही. कंबाईनच्या पोरांना नक्कीच फायदा होतो, हे 100% खरं आहे. ओके. मी अत्यंत प्रामाणिकतेनं सांगतो, मला विद्यार्थी कोणता बघितला पाहिजे, कोणता. तुमचा वेळ नका घालू. 14 मार्चला परीक्षा आहे, कशाला वेळ घालवताय? बरोबर का? तर हे फक्त कंबाईन ओरिएंटेड मी घेतोय, हे लक्षात घ्या. कदाचित हे शिकवताना राज्यसेवेचा प्रश्न येईल तरी येईल, मला देणे नाही, पण मी कोणासाठी शिकवतोय? कंबाईनच्या स्टुडंटसाठी. ओके. तर बघा त्यानंतर बघा आता आपण कोणाबद्दल बघू? अर्थशास्त्र. बघा अर्थशास्त्राचं नोबेल कोणाला मिळालं? आता काय 2020ला कोणाला मिळालाय आणि 2019ला कोणाला मिळालाय हे महत्वाचं आहे. 2019ला अभिजित बॅनर्जी आपला महत्वाचा व्यक्ती आहे, एस्थर डॅफ्लो. बघा 2000 आपण काय करू? बघा अर्थशास्त्र असं करूनच घ्या पूर्व. अर्थशास्त्र बघा, अर्थशास्त्रामध्ये 2019 कोणाला मिळालं? 2019ला अभिजित बॅनर्जी. भारतीय वंशाचा आहे, त्यामुळे याच्यावर विचारण्याची शक्यता दाट आहे. ओके.
का तर भारतातल्या व्यक्तीला मिळाला आहे, अभिजित बॅनर्जी, आणि यांच्या पत्नीला पण मिळाला. डेफ्लो, काय डेफ्लो यांची पत्नी आहे, त्यांना पण मिळाला आहे. अभिजित बॅनर्जी आणि यांची पत्नी इस्टर डफ्लो. इस्टर डफ्लो, ओके, दिसत नसेल तरी बघा, इस्टर डफ्लो यांना मिळाला आहे. ओके, तर बघा अभिजित भारत त्यांच्यासमोर त्यांच्या पत्नी इस्टर डफ्लो यांना मिळाला आहे. संशोधन काय, जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन. यांनी जागतिक दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रयत्न केले, म्हणजे काय, पॉवर्टी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. काय नाही, नुसतं काय काम केलं नाही मोठं, असं समजायचं. पॉवर्टी दूर करण्यासाठी काम केले, काय काम केलं आणि कसं काय दिलंय सर, या अभिजितला जाऊन विचारा. भाऊ 19 मध्ये तुला का भेटलं अर्थशास्त्रातलं नोबेल? ओके, त्याला जाऊन विचारा, मला विचारू नका. पॉवर्टी दूर करण्यासाठी त्यानं प्रायोगिक तत्वावर प्रायोगिक दृष्टिकोन काहीतरी ठेवला आहे म्हणून त्याला जाऊन विचारा. ओके, जन्म 21 फेब्रुवारी 1961 मुंबई या ठिकाणी यांचा जन्म झाला. अभिजित बॅनर्जी यांचा अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलचे प्राध्यापक होते आणि अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ॲक्शन लॅब त्यांनी स्थापन केलं आहे. बघा, त्याची पुस्तकं महत्त्वाची आहेत. बघा पुस्तकं कोणकोणती आहेत अभिजित बॅनर्जी. मी जिथं गरज आहे तिथंच वेळ घालतो बरं का, नाही तर उगं फालतूमध्ये वेळ घालत नाही, बरोबर, हे लक्षात घ्या, टू द पॉईंट. बघा त्यानंतर बघा पुअर इकॉनॉमिक्स यांचं पुस्तक कोणतं आहे, पुअर इकॉनॉमिक्स, कुठलं आहे, पुअर इकॉनॉमिक्स, कुठलं आहे, पुअर इकॉनॉमिक्स. दुसरं पुस्तक कोणतं आहे त्यांचं, बघा अंडरस्टँडिंग पॉवर्टी, कुठलं, अंडरस्टँडिंग पॉवर्टी, अंडरस्टँडिंग. आता एवढे सगळं पॉवर्टी बद्दल असलं तर पॉवर्टीलाच पुस्तक दिलं त्याला नोबेल भेटणार ना. सगळं जवळ दिसतंय. पुअर म्हणते गरिबीचं दाखवते, पॉवर्टी म्हणते दारिद्र्य म्हणते. त्यानंतर बघा ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ पॉवर्टी मेजरमेंट्स. बघा अजून पॉवर्टी घुसली, पॉवर्टी कुठं घुसली की समजायचं अभिजित आला, अय गरिबी दारिद्र्य, अभिजित बॅनर्जी, बरोबर. ए शॉर्ट हिस्ट्री, काय त्याचं पुस्तक कोणतं आहे, ए शॉर्ट हिस्ट्री, ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ पॉवर्टी मेजरमेंट, मोजमाप. ओके, म्हणजे एकदम शॉर्ट इतिहास आहे कशाचा, गरिबी दारिद्र्याचा. ओके, बघा डॉक्टर अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळणारा दुसरा भारतीय ठरला. हे सेकंड भारतीय आहे. कितवा आहे, सेकंड आहे भारतीय. त्याच्या अगोदर कोणाला मिळाला आहे, अमर्त्य सेन यांना मिळाला आहे. कोणाला, अमर्त्य सेन. याच्यानंतर यांना अभिजित बॅनर्जीला मिळाला आहे. ओके, बघा पुअर इकॉनॉमिक्स, अंडरस्टँडिंग पॉवर्टी, ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ पॉवर्टी मेजरमेंट ही त्यांची पुस्तकं आहेत. त्यानंतर आत्ता कोणाला मिळालं आहे 2020ला, कोणाला मिळालं आहे बघा, कोणाला मिळाला आहे ते बघू आपण. दोघाला मिळाला बघा, कोणाला, पॉल. आता हे पॉल बॉल म्हणलं की आपल्याला वाटते चमायला कुठून आले रे, कडून नाव, ही बाहेरची नाव असतात बघा. आपलं कसं नाव आहे अभिजित गोंडस, लक्षात राहते, कोणी आपल्या पोरात राहते अभिजित अभिजित, आहे आब्या 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 म्हणतात, आपण लक्षात येऊन जाते. पण ही पॉल बॉल, हे काय टॉल, आता बघितलं आपण हँडकी, नाव आहेत काय, उगा आता वाचायचं म्हणून लक्षात सांगायचं म्हणून मला सांगतोय बरोबर. बघा तर काय, पॉल मिलग्रोम, पॉल मिलग्रोम. ओके, त्यानंतर रॉबर्ट विल्सन, दोघेही अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत होते बरं काय, दोघेही काय, रॉबर्ट विल्सन. दुसरं कोणाला मिळालंय, रॉबर्ट विल्सन. मग या दोघांना मिळालं 2020चं, पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन याला मिळालंय. आणि अभिजित बॅनर्जी आणि इस्टर टफ्लो, आणि तिसरी व्यक्ती कोण आहे, अकिरा ओशिनो, हे जपानचे आहे. या तिघांना मिळून हे काय 19चं नोबेल मिळालं होतं अर्थशास्त्राला. पण आपला देणं नाही, ते अकिरा बिकिराच देणं नाही 1900 नोबेलचं अर्थशास्त्र. कोण कोण महत्त्वाचं आहे, अभिजित बॅनर्जी आणि त्याची बायको इस्टर डफ्लो, या दोन महत्त्वाचे आहेत, बाकी देणं नाही. ओके, तर बघा या स्टॅनफोर्ड अमेरिकेचे विद्यापीठात झाले आहेत, म्हणजे हे अमेरिकेचे आहेत दोन्ही पण, काय USA. ओके, आता ह्यांना काय काम केलं मग, लिलावाचं कोड सोडलंय, लिलावाचं कोड. ओके, यांनी लिलावाचा सिद्धांत मांडलाय, त्याला हे यांचं काय अर्थशास्त्राचं नोबेल मिळालाय. दॅट्स इट, एवढंच गरजेचं आहे, याच्या पलीकडे जाऊ नका. संपलं तुमचं नोबेल, 19 आणि 20 दोन्ही पण संपलं.
आता काय आहे ते फरफर उड्या मारतो. आलं लक्षात. 19 आणि 20 संपलं. काय संपलं? साहित्य सांगितलंय, अर्थशास्त्र सांगितलंय, शांतता सांगितलंय. याच्या पलीकडे जाऊच नका पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना 2020 काय शांततेचा काय अर्थशास्त्राचा नोबेल मिळाला. आणि 2019 मध्ये कोणाला मिळाला? अभिजित बॅनर्जी आणि त्याची बायको ईस्टर डफ्लो या दोघांना मिळाला. ओके, तुम्हाला लक्षात राहा म्हणून बोलतोय बरं का. असं नाही तर ते मग जाऊन सांगशाल अभिजित बॅनर्जीला तुमच्या बायकोला बहादूरने असं म्हणलं, असं काही सांगू नका. मी त्यांचा सन्मान करतो नक्कीच, पण कसं आहे लक्षात राहावं म्हणून. ओके, तर आता याच्यानंतर बघा मित्रांनो की आपण ज्या पण गोष्टी आहेत ते रॅपिड फायरमध्ये बघू. ओके, हे बघितलं आपण की बघा नोबेल पुरस्कार 2020ला स्थापना 2001 मध्ये झालेलं आहे. वितरण 10 डिसेंबर पासून स्टॉकहोम या ठिकाणापासून केलं जाते. 10 डिसेंबर हे जागतिक मानवी हक्क दिन आहे, त्या दिवशी दिला जातो. शांततेचा पुरस्काराचं वितरण ओस्ली या ठिकाणाहून केलं जाते. बघा एकूण 6 क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो. कुठला? वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता, अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र. ओके, त्यानंतर बघा काय हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. अर्थशास्त्राचा नोबेल 1969 पासून दिला जातो. बघा पूर्वी फक्त 5 क्षेत्रात द्यायचं. 1969ला मात्र काय अर्थशास्त्र ऍड केलं. 1969 का? तर सेंट्रल बँक ऑफ स्वीडनला काय 300 वर्ष पूर्ण झाले म्हणून ते ऍड करण्यात आले. म्हणजे हे काही गरजच नाही. बघा 4 व्यक्ती 2 वेळेस मिळाला, काही गरज नाही. ओके, हे बघू नका. एकापेक्षा जास्त वेळेस मिळणारं काय नोबेल जिंकणाऱ्या संस्था रेड क्रॉस आहे. 1917, 1944, 1963. UNSCHRC यांना 1954 आणि 1980ला मिळालेला आहे. आता 3 व्यक्ती आहेत मरणोत्तर नोबेल मिळाला, त्याची गरज नाही, वाचायची गरजच नाही. ओके, तुम्हाला आताच सांगितलं मी, काय गरज नाही ते. बघा पहिलं कोण आहे? रवींद्रनाथ टागोर 1913ला मिळालेलं आहे. सांगितलं तुम्हाला साहित्य आणि कविता नाटकांसाठी मिळालं आहे, साहित्य क्षेत्रात मिळालं आहे. आता लेटेस्ट आहेत कैलास सत्यार्थी 2014ला मिळालेला आहे भारतातल्या. अभिजित बॅनर्जी 2019 मध्ये अर्थशास्त्रातलं नोबेल मिळालंय, पॉवर्टीसाठी काम केलंय, जागतिक दारिद्र्य दूर. काय मोठं मोठं वाक्य लक्षात ठेवू नका, कळलं का. आणि कैलास सत्यार्थी काम केलंय मुले आणि युवकांसाठी, पोराबाळांसाठी काम केलंय कैल्यानं काय काम केलंय? पोराबाळांसाठी काम केलंय. आणि अभिजितनं काम काय केलंय? जागतिक दारिद्र्य दूर हो. आता यांची दारिद्र्य दूर झाली की नाही? माहित नाही. नोबेल मिळाला म्हणजे दारिद्र्य दूर झाली असेल ना बाबा. कमी पैसा मिळतो का? आता खेड्यामध्ये काही माहित नसते. ते काय काम केलं काय नाही, लय भेटला बरं का त्याला पैसा. आणि इकडे येऊन ते कंपनीत काम करते आणि सूडबूड घालून जात. त्याला वाटतं की किती पैसा कमीला, काय नाही, काही नसते. घ्या दुसरा पुरस्कार. बघा आता आपल्याला हे काय बघायचे नाहीत, मला सांगितलं. 2019चे पुरस्कार बघा. वैद्यकशास्त्रामध्ये विल्यम केलिन हे सांगितले तुम्हाला. बघा 19चे जास्त जनरल लक्षात ठेवू नका, फक्त साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र लक्षात ठेवा. 2019चे हे फक्त वाचून घ्या, राहिले लक्षात ठीक आहे, नाही राहिले तर काय देणं घेणं नाही. पण हे मात्र कन्फर्म लक्षात ठेवा. मी दोन्ही तुम्हाला डिफरन्स वाईज लक्षात ठेवून सांगितले, त्या पद्धतीनं करावंच लागणार आहे, पर्याय नाही. ओके, हां आता बघा नोबेल पुरस्कार देण्यासाठी अधिकार कुठला आहे? कोणा? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र याला द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सकडे दिलं गेले, रॉयल स्वीडिश अकॅडमीकडे दिले गेले. आणि वैद्यकशास्त्राचं द रॉयल कोरोलिन मेडिको. आता बघा वैद्यक म्हणलं की मेडिको आलं समजायचं, मेडिकल सर्जिकल म्हणलं की वैद्यकशास्त्र समजायचं. आणि हे स्वीडिश अकॅडमी म्हणलं की ह्या तिघांचं समजायचं अर्थशास्त्रासहित. ओके, त्यानंतर साहित्य द स्वीडिश अकॅडमीकडे दिले. ओके, शांतता नॉर्वेच्या संस्थेनं द नॉर्वेजियन नोबेल कमिटीकडे देण्यात आले. आणि ह्या साहित्याच्या द स्वीडिश अकॅडमी आहे ना, ही 2018मध्ये आहे ना, ही कशामध्ये अडकली रे? 2018ला लैंगिक अत्याचारामध्ये अडकली होती ही. त्यासाठी मी एवढं सांगतोय, द स्वीडिश अकॅडमी ही लैंगिक अत्याचारामध्ये 2018मध्ये अडकली, त्यामुळे 2018मध्ये साहित्याचं नोबेल देण्यात आलं नाही. म्हणून 2019ला 18चा 19चा आणि 2018 आणि 19चा देण्यात आलाय. म्हणून 2018चं साहित्य सांगितलं तुम्हाला, 2019चं सांगितलंय आणि 2020चं लुईस क्लर्क यांचंही सांगितलंय, पीटर हँडकी यांचं पण मी सांगितलंय. बघा ओके, हे लक्षात घ्या. आता 2020चं नोबेल पुरस्कार. आता बघा वैद्यकशास्त्राचं नोबेल हे यांना मिळाले, हे 3. बघा एवढे केस गळल्याशिवाय नोबेल भेटत नाही बरं का. ज्याचे केस गळत असतील त्याला नोबेल मिळण्याची शक्यता दाट आहे. समजायचं आपला नोबेल मिळू शकते. बिना अभ्यास करताना केस गळत असतील तर त्याचा उद्देश वेगळा होईल, पण अभ्यास करून संशोधन करून गळत असतील तर हे समजायचं की आपण या पंक्तीत येऊ शकतो. नाहीतर याच्या पलीकडचं नोबेल पण आहे बरं काय, तुम्हाला मिळू शकते. ओके, तर वैद्यकशास्त्राचं नोबेल 2020चं बघा. 2019चं तुम्हाला वर सांगितलेत, तर 2020चे जे आहेत बघा. आता 2020चे नोबेल जे आहेत कोणाकोणाला मिळालेत बघा.
विजेते हॉर्वे जे आल्टर अमेरिकेचा आहे, मायकेल ह्युटन ब्रिटिश संशोधक आहे, चार्लस राईस अमेरिकेचा आहे. राईस आहे, ह्युटन आहे, आल्टर आहे. आल्टर म्हणजे पैसे कपडे शिवायचा आल्टर, हे वैद्यकशास्त्रात कशा गेला ते कळणार. हेपॅटायटिस सी विषाणूच्या संशोधनासाठी. हेपॅटायटिस सी म्हणजे काय हे बघा, आपण कावीळ म्हणतो. ओके, कावीळचा ABCDEFGH याच्यामध्ये असतात. तर हेपॅटायटिस सी बद्दल यांनी कार्य केले. कोणी? या हॉर्वे जे आल्टर, मायकेल ह्युटन, चार्लस राईस यांनी काम केले. 2 अमेरिकेचे आहेत, एक ब्रिटिश संशोधक आहे. यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे. काही गरज नाही बघा. हे काय दिले आहे? हेपॅटायटिस सीचा शोध लावला आहे, कोरोनाचा एवढा असताना देखील यांनी हे काम केलं आहे, असं सगळं दिलं आहे. काही गरज नाही. दॅट्स इट. कधी विचारतच नाही. जास्त पळू नका कुठेही, मी सांगाल तेवढंच पळा. काही नाही. मी म्हणतोय ना, हेपॅटायटिस बद्दल माहिती आहे. आपण उगाच सायन्समध्ये वाचलं, पुन्हा आज नाही तर कुठं रिपिटेशन करत बसायचं आहे. काही गरज नाही. जिथं सांगतो तिथंच पळा. भौतिकशास्त्राचा नोबेल बघा, कुणाला? रॉजर पेनरोज ब्रिटनचा आहे भौतिकशास्त्र. ओके, त्यानंतर रेनहार्ड गेन्झेल हे जर्मनीचं आहे. नंतर अँड्रिया गेज हे अमेरिकेचं आहे. बघा, एक ब्रिटन, एक जर्मनी, एक अमेरिकेचं आहे. यांना भौतिकशास्त्राबद्दल मिळालं, फिजिक्स. ओके, तर रॉजर पेनरोज ब्रिटन, रेनहार्ड गेन्झेल जर्मनी आणि अँड्रिया गेज यांना अमेरिकेचं यांना मिळालेलं आहे. तर बघा, रोजर बघा, ते वरचे बघितलं, रोजर पेनरोज, नंतर रेनहार्ड गेन्झेल आणि अँड्रिया गेन्झ यांना मिळालेलं आहे. रॉजर पेनरोज यांनी सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांताच्या साह्याने कृष्णविवराची निर्मिती भविष्य वर्तवणे येऊ शकते असं संशोधन. काही गरज नाही, याचं संशोधन पण बघू नका, काही देणं नाही. या 3 कडूंना मिळाले, लक्षात घ्या. ओके, 3 कडूंना मिळाल्या. कोणकोणते आहे ते 3 बघा. रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेन्झेल जर्मनीचा आहे, अँड्रिया गेज. ओके, बघा, या 3घांना मिळाला. गेन्झेल आणि गेन्झ यांनी आकाशगंगेचं रहस्य उलगडून काढले. कोण? गेन्झेल आणि गेज हे आकाशगंगेचं रहस्य शोधून काढले, एवढं लक्षात घ्या. आणि रॉजर पेनरोज यानं काय केलं? सापेक्षतेचा सिद्धांत मांडलाय. काय? रिलेटिव्ह थेरी याच्याबद्दलचं काम केलंय. आतापर्यंत किती वेळा भेटलंय, प्रत्येक गोष्टीचं बघूच नका. हे उल्लू घुमवायसाठी काम आहेत. फक्त 2 भारतीयांना मिळाला आहे, CV रमन आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्राबद्दल, एवढं लक्षात ठेवा. 2 भारतीयांना भौतिकशास्त्राबद्दल मिळाला आहे, तो बी CV रमन आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर. हे पण नाही लक्षात ठेवलं तरी चालते. ओके, मग काय लक्षात ठेवू सर? काय लक्षात ठेवलं ठेव बाबा. आता बघा, आता हे झालं तुमचं की आता काय आपला साहित्याबद्दल नोबेल आलं. बघा, साहित्याचं नोबेल कोणाला मिळालंय? लुईस ग्लक. आत्ताच सांगितलं तुम्हाला, लुईस ग्लक. बघा, यांचं मात्र थोडं बघणं गरजेचं आहे. बरं, लुईस ग्लक. बघा, आता लुईस ग्लक काय? लुईस ग्लक काय कोणाला मिळालाय? मग 2020चा साहित्याचा नोबेल कोणाला मिळाला? लुईस ग्लक अमेरिकन कवयित्री आहे. कायसाठी मिळाले? कारण लुईस यांनी त्याच्या अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी मिळालाय. काव्यात्मक आवाजासाठी पुरस्कार देण्यात आलाय. काव्यात्मक आवाजासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय. त्यांच्या आवाजातील गोडी व्यक्तिगत अस्तित्वाला एक सार्वभौमत्व प्राप्त करून देत असे नोबेल समितीनं त्यांच्या गौरव करताना म्हटलंय. काय? त्यांच्या आवाजातील गोडी. आवाज लय भारी दिसतोय बाईचा. कोणी आवाजावर प्रेम करते, कोणी कशावर करते काय देव जाणे, पण बाईचा आवाज भारी दिसतोय. डोक्यावर राग तर लय भयानक दिसतंय. बरोबर. तर बघा, कोण आहे? लुईस ग्लक. लुईस ग्लक. लुईस ग्लक हे अमेरिकन कवयित्री आहे. कुठली आहे? अमेरिकन कवयित्री आहे. लक्षात घ्या. कोणाला मिळालाय? लुईस यांना अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी पुरस्कार देण्यात आलाय. कशाचा पुरस्कार आहे? ओके, त्यांच्या आवाजातील गोडी व्यक्तिगत अस्तित्वाला एक सार्वभौमत्व प्राप्त करून दिलंय, म्हणून त्यांना ह्या काय साहित्याचा नोबेल मिळाला. 12 कविता संग्रह आणि काही निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या सर्वात नावाजलेल्या काव्यसंग्रहापैकी द वाईल्ड आयरिस हा काव्यसंग्रह 1992 मध्ये प्रकाशित झाला. कुठलं नावाजला कोणता आहे? मग द वाईल्ड आयरिस. हे लक्षात ठेवा बरं. काय साहित्य विचारतात. 2020ला कोणाला मिळालाय? लुईस ग्लक. याच्या अगोदर पीटर हँडकी. ओके, हे लक्षात घ्या. पीटर हँडकी, मी सांगितले सगळेच तुम्हाला. पीटर हँडकी यांना मिळालाय. कायला? कधी? 2019 मध्ये पीटर हँडकी जे ऑस्ट्रियाच्या होत्या, आणि 2018 मध्ये ओल्गा टोकरझुक पोलंडच्या होत्या, त्यांना मिळाला. 2020चं लुईस ग्लक यांना मिळालाय. ओके, त्यांच्या आवाजातली गोडी म्हणजे त्यांच्या आवाजासाठी, काव्यात्मक आवाजासाठी हा साहित्याचा नोबेल मिळाला त्यांना. त्यांचं नावाजलेलं काव्यसंग्रह आहे. कुठला आहे? मग द वाईल्ड आयरिस. कुठला आहे? द वाईल्ड आयरिस. हे लक्षात ठेवावं लागेल. मी तुम्हाला खूप काही कमी करून टाकले बघा लक्षात ठेवण्याचं. ओके, त्यानंतर बघा, काव्यसंग्रहातील स्नोड्रॉप या एका कवितेत त्यांनी थंडीनंतरच्या जीवनातील चमत्काराचं वर्णन केलेलं आहे. साहित्यातील नोबेलबाबत आतापर्यंत काय किती वेळेस भेटलाय काय गरज नाही बघा. एवढंच लक्षात ठेवा. लुईस ग्लक
यांचं काय काय लक्षात ठेवाल, ही एक अमेरिकन कवयित्री आहे, हिच्या आवाजाची लई गोडी लई चर्चा झाली आणि त्यांच्या आवाजातली गोडी व्यक्तिगत अस्तित्वाला एक सार्वभौम प्राप्त करून देते असं नोबेल समितीनं म्हणलंय. म्हणजे नोबेल समितीनं तिच्या आवाजाचे काय केले, गौरव केले. आणि कुठलं त्याचा प्रसिद्ध काव्यग्रंथ कोणता, सॉरी काव्यसंग्रह कोणता आहे, तर द वाईल्ड आयरिस. एकच लक्षात ठेवायचं की द वाईल्ड आयरिस, बाकी काही लक्षात ठेवू नका. कुणाला मिळालाय साहित्याचा नोबेल, लुईस ग्लक 2020ला. कोणाला मिळालाय, लुईस ग्लक. 2019ला पीटर हँडकी. 2018ला ओल्गा टोकरझुक पोलंडचा. दॅट्स इट. 18 पर्यंत गेलो बेटो. आता कुठं कुठं फिरता पाहत नवला काय माहित. मग आता अर्थशास्त्राचा बघू. अर्थशास्त्राचा बघा, हे साहित्याचं कळलं. 4था नंबर अर्थशास्त्र आहे, सॉरी रसायनशास्त्र आहे. आपण अर्थशास्त्र अजून बघितलं नाही. तर बघा रसायनशास्त्राचा नोबेल कोणाला मिळालाय, इमॅन्युअल शार्पेंटियर, फ्रेंच आहे. आता याचं नाव पण मला घेता येणार. बघा किती अवघड असेल कडूच्याचं नाव. बघा काय कोण आहे, इमॅन्युअल शार्पेंटियर, फ्रेंच आहे. आणि जेनिफर डुडना या दोघांना, हे अमेरिकेचं आहे ते फ्रेंच आहे, यांना शोध काय लावला, जिनोम एडिटिंग याच्यासाठी यांना काय मिळालं, ही नवीन पद्धत त्यांनी विकसित केली. कोण आहे, जिनोम एडिटिंग ही पद्धत विकसित केली. याच्या शोधामुळे प्राणी वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांचा DNA बदलता येऊ शकते. महत्त्वाचं बघा, यांच्या शोधामुळे काय होते, प्राणी वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांचे काय DNA बदलता येतात. कुठलं, सॉरी DNA बदलता येतात. मग याच्यासाठी यांना मिळालेलं आहे. ओके, कुठला कोणाकोणाला रसायनशास्त्राचा नोबेल कोणाला मिळाला, इमॅन्युअल शार्पेंटर, जेनिफर डुडना यांना काय रसायनशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे. तुम्ही जास्त भर दिला नाही बघा, तुम्हाला दिसला असेल वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र याला भरच दिलेली नाही मी. ओके, आता अर्थशास्त्राला तर भर द्या सर, देतो ना बाबा. अर्थशास्त्राला तर देणारच ना बाबा, द्यावं तर लागणार आहे. बघा आता विजेते काय अर्थशास्त्राचा नोबेल कोण आहे बघा, पॉल मिलग्रोम. कोण आहे, पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन या दोघांना मिळालाय अर्थशास्त्राचं नोबेल 2020चं. कोणाला मिळालाय, पॉल मिलग्रोम आणि कोणाला मिळालाय, पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन. दोघेही अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये कार्यरत होते. लिलावांचं कोडं उलगडणाऱ्या अर्थशास्त्राचा सन्मान यांनी केलाय. लिलावाच्या सिद्धांतात सुधारणा आणि नव्या पद्धतीच्या शोधासाठी देण्यात आला आहे. काय, लिलावाचा सिद्धांत कशासाठी मिळालाय, लिलावाचा सिद्धांत. आता काय आहे, काय देणं घेणं नाही बरं का, उगलही दीप मध्ये जाऊ बसू नका. पहिलंच एक तर खरं नाही की कोरोनामध्ये काय 18चं विचारलं, 19चं विचारलं का, 20चं विचारलं का, 21चं विचारलं, लई पलीकडे गेलेल्या गोष्टी आहेत बरं काय. महत्त्व काय, मे 2019 पासून 20चं पूर्ण बघणे. ओके, इथपर्यंत. पण त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टी सांगतोय. सर म्हणसाल हे डीपली घ्या, हे वाचा ते वाचा, तुम्हाला लक्षात राहणार नाही पोरं. मी जास्त मरमर करणार नाही. ओके, मरमर करू देणार नाही, पण मार्क जास्त काढून देणार, हे माझं गमक आहे. ओके, ना तर उगाच पाहत नाही लईच कॉन्फिडन्स दाखवलाय, काय खरं याचं. तुम्ही बघून बघा, कुठं आतापर्यंतचे प्रश्न बघा आणि मी शिकवण्याची पद्धत बघा, आणि तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल मित्रांनो. ओके, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जात नाही. आणि नक्कीच मी जे सांगतोय ते सत्य आहे. ओके, तुम्हाला वाटलंच तर ही व्हिडिओ काय करा, जे तुम्ही जे झालेले अधिकारी आहेत किंवा त्यांनी अभ्यास करून पास झालेले आहेत ना, जर नवीन असतील त्यांना बरं काय, बाकीच्या नंतर माहितीच आहे, 90% पूर्ण माहितीच आहे. ओके, तर बघा, तर लिलावाचं कोड बघा, पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना मिळालंय. आणि अर्थशास्त्रात 2019चं कोणाला मिळालं, पोरा आब्याला, आपल्या पॉवर्टीसाठी, गरिबीसाठी, दरिद्री माणसाला, अभिजित बॅनर्जी. आब्याला म्हणजे तुमच्या घरचं आहे का सर, होय माझ्या घरी पाणी भराय होतं. आता बघल त्यानं व्हिडिओ उचलल मला, नाही भाऊ असं काही नाही सांगतोय. अभिजित बॅनर्जी आणि त्यांची पत्नी डेफ्लो या दोघांना मिळाला तो पुरस्कार. काय, अर्थशास्त्रात कायसाठी, जगातलं दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी त्याच्यासाठी सिद्धांत विधान काहीतरी विकसित केले, पॉवर्टीसाठी, असं लक्षात ठेवा. दॅट्स इट. आणि पॉल मिलग्रोम, रॉबर्ट विल्सन हे दोघेही अमेरिकेचे आहेत. या दोघांना लिलावाचं कोड सोडण्यासाठी यांना काय मिळालं, अर्थशास्त्राचा नोबेल मिळाला. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. गेलाच समोर की मार खाता बघा, म्हणजे माझं नाही, आयोगाच. आपला काय करायचंय, गरीबीत जगतोय मी तर. किती जणांना मिळालाय आतापर्यंत, किती, फक्त 2 महिलेला मिळालाय, काही गरज नाही बरं काय, विचारतच नाहीत. आणि असा विचारला ना लक्षात पण राहत नाही, आला प्रश्न गेला तर गेला बघा. लई डोक्याचा भय दहीभात करून घ्यायचं नाही.
येणारच नाही, 99% येणार नाही. 1% आला तर जाऊ द्या, खड्ड्यात गेला. प्रत्येकाला केले. अर्थशास्त्र पुरस्काराबाबत, नोबेल पुरस्काराबाबत 114 लोकांना मिळालाय, 115 लोकांना मिळालाय, आतापर्यंत एवढ्याला मिळालाय, एवढी मिळाली. अरे काय गरज आहे, सध्याचं बघ ना. 99% प्रश्न सध्यावर आहेत आणि कशाला करतोय मी? बाकी सांगलोच नाही बघा, याच्यामध्ये सांगितलंय का? नाही. ओके, बघा 19च्या अर्थशास्त्राचा नोबेल विजेत्याबाबत आपण बघा 19च्या विजेत्याबाबत आपण बघतोय. अर्थशास्त्र नोबेलबाबत आपण सांगितलं आताच, अभिजित बॅनर्जी यांना मिळालाय. त्यांची इस्टर डेफ्लो ही काय मायकेल क्रेमर या तिघांना मिळालाय, पण त्यांची पत्नी इस्टर डेफ्लो, अभिजित बॅनर्जी आणि इस्टर डेफ्लो यांना अर्थशास्त्राचा नोबेल मिळाला. आताच बघितलं 20ला कोणाला मिळाला? पिलग्रोम. ओके, पिलग्रोम आणि काय अजून दुसरा कोण आहे ते कोटू मायला ह्याच्या बघू थांबा एक मिनिट. बघा अर्थशास्त्र नोबेल पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना मिळाला. ओके, आणि आता 2019 मध्ये मात्र हे कोण 19च्या अर्थशास्त्राबद्दल अभिजित बॅनर्जी आणि इस्टर डेफ्लो यांना मिळालेलं आहे. हे यांना मुंबईचे आहेत आणि पण आता अमेरिकेमध्ये भारतीय वंशाचे आहेत, पण अमेरिकेमध्ये सध्या आहेत हे. ओके, तर यांची पुस्तकं पुअर इकॉनॉमिक्स, नंतर बघा अंडरस्टँडिंग पॉवर्टी, हे सगळे हे 4 पुस्तकं यांची आहेत. शॉर्ट हिस्ट्री ऑफ पॉवर्टी मेजरमेंट, हे काय एवढं महत्त्वाचं पुस्तक नाही. ओके, काय तेवढं काय पॉवर्टीच्या दिसलं ते ठोकून द्यायचं. पॉवर्टी गरिबी वगैरे दिसलं की भाऊचं पुस्तक काय समजायचं. ओके, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. हो, लक्षात राहत नाही तुम्हाला वाटतंय. आणि टाईमला काय लक्षात राहत नाही, माझे हे ट्रिक्सच लक्षात राहतील तुम्हाला. वाटतं तेवढं सोपं वाटतंय काय एवढं सगळं वाचून लक्षात राहायला? लक्षात राहणार नाही. ओके, अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार मिळवणारा दुसरा भारतीय, असं याचा अभिजित बॅनर्जीबद्दल वाक्य आलं आणि अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राबद्दल नोबेल मिळणारा हा दुसरा भारतीय. बरोबर आहे, अमर्त्य सेनला मिळालं होतं बरं काय, आम्याला मिळालं होतं, नंतर आब्याला मिळालं. दोन्ही आहेत. ओके, आता त्यानंतर बघा शांततेचं नोबेल. आता शांतता घेऊ आपण. शांततेचं नोबेल कोणाला विजेता? वर्ल्ड फूड प्रोग्राम याला मिळाले. कोणाला मिळालंय? वर्ल्ड फूड प्रोग्राम याला मिळालेलं आहे. बघा वर्ल्ड फूड प्रोग्राम याला मिळालेलं आहे. ही कशाची संस्था आहे? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची संस्था आहे, उपसंस्था आहे. भुकेविरुद्ध काय करते? ही कार्य केलेले आहे. सुरू केलेल्या लढाईसाठी तणाव आणि अशांत असणाऱ्या प्रदेशामध्ये शांततेसाठी कार्य करणाऱ्या येणाऱ्या प्रज्ञांना आणि भूक हे वाद आणि संघर्षाचं कारण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याच्या संदर्भात केलेल्या कामासाठी. मी काय सांगितलं पोरो, एवढं लय वाचायची गरज आहे का? मी काय सांगितलंय, उदाहरण लय भारी दिलं बघा. याची गरज पडली नाही भागवायसाठी. चोऱ्या डाके बिके करतात बरोबर, हे होऊ नये हिंसाचार म्हणून हिनं चांगलं काम केलंय. त्या ज्या क्षेत्रात लई आहे त्या क्षेत्रात काम केले म्हणून हिला वर्ल्ड फूड प्रोग्राम याला काय मिळालंय? शांततेचं नोबेल मिळालंय. आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम हे कधी स्थापन झाले? 1961ला आणि मुख्यालय रोम. बघा रे बाबा वर्ल्ड फूड प्रोग्रामचं मक्याचं कणीस आहे, काय काय आहे ते बघा. हे त्याचं चिन्ह आहे, सिम्बॉल आहे. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे जास्त जाऊ नका रे पोरो. शांततेचं नोबेल कोणाला मिळालं? मग शांततेचं नोबेल 2019 मध्ये कोणाला मिळालं? शांततेचं इथिओपियन पंतप्रधान अली अहमद अली. मग इरिट्रिया आणि इथिओपिया यांच्यामधला संघर्ष मिटवला म्हणून त्याला मिळाले 19चं. बस दॅट्स इट. एवढं जास्त करण्याची गरज पण नाही, मी तुम्हाला सांगितलं पहिले बी. ओके, ही संस्था बघा. आता हे संघासाठी उपसंस्था आहे, काही नाही, काही गरज नाही. आता बस शांततेचा प्रोसेससाठी 101 वेळा भेटला, काय गरज नाही, बाकी संपलं. तुमचा शांततेचा नोबेल पुरस्कार संपलाय बघा. रॅपिड फायरमध्ये पुन्हा एकदा सांगतो, नोबेल पुरस्कार बघा. नोबेल पुरस्कार तुमचा अर्थशास्त्रामध्ये अभिजित बॅनर्जी यांना मिळालाय. ओके, अभिजित बॅनर्जी यांना मिळालेला आहे. ओके, तर बघा 2019 मध्ये अभिजित बॅनर्जी यांना मिळालाय आणि 2020 मध्ये काय अर्थशास्त्राचा नोबेल पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना मिळालाय. साहित्यातला नोबेल 2018 मध्ये कोणाला मिळालाय? टॉकर झुक यांना मिळालाय. आणि साहित्याचा नोबेल 2019 मध्ये पीटर हँडकी यांना मिळालाय. आणि साहित्याचा नोबेल 2020 मध्ये लुईस ग्लक यांना मिळाला. मी सांगितलं व्यवस्थितरित्या, तेवढं बघितलं तरी सफिशियंट आहे. आणि शांततेचा नोबेल 2019 मध्ये कोणाला मिळाला? शांततेचा नोबेल 2019 मध्ये शांततेचा नोबेल बघा, इथिओपियन जे पंतप्रधान आहेत अली अहमद अबी अहमद अली यांना मिळालाय. इथिओपियाचा पंतप्रधान आहे यांना मिळालाय. आणि 2020चा वर्ल्ड फूड प्रोग्राम यांना मिळाला. हे 3 महत्त्वाचे आहेत. तुम्ही वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र करा नको करा, नोबेल पुरस्कार 1901 पासून द्यायला सुरू केलेला आहे.
ओके, अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे दिला जातो. 10 डिसेंबरला याचं काय केलं जाते, घोषणा केली जाते. 6 क्षेत्रात दिलं जाते, मरणोत्तर दिला जात नाही. दॅट्स इट, याच्या पलीकडे जाऊ नका. ओके, आता उद्या आपण काय भारतरत्न बघणार आहेत, तर बघा सॉरी पद्म पुरस्कार बघणार आहेत. पद्म पुरस्कारानंतर काय बघायचं आहे ते पण सांगतो. ओके, पद्म पुरस्कार उद्या बघायचे आहेत आपण. 19 आणि 20 दोन्ही बघायचे आहेत. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारही उद्या बघणार आहेत. कोणते म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असेल वगैरे, अर्जुन पुरस्कार असेल, द्रोणाचार्य पुरस्कार असेल, ध्यानचंद पुरस्कार असेल, तेनचिंगे नार्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार असेल, हे बघणार आहेत. आणि त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार बघणार आहेत. म्हणजे जवळपास उद्या आपलं पुरस्कार हे काय एखादं लेक्चर राहून जाईल, पण 99% उद्या आपला पुरस्कार हे संपून जाईल. हे तुम्हाला मी याची शाश्वत देतो. धन्यवाद मित्रांनो.